हाय फ्रेंड्स, तुम्ही सर्वजण कसे आहात? तर मी प्रतीक्षा आहे. तर आज मी स्वतःची वेट लॉस जर्नी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, की ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी हा नक्की व्हिडिओ बघा. म्हणजे थोड्या तरी टिप्स माझ्याकडून भेटून जातील की त्या तुमच्या वेट लॉसमध्ये महत्त्वाच्या ठरतील. तर असं झालं माझी वेट लॉस जर्नी की माझं वेट इतकं वाढलेलं होतं लॉकडाऊनच्या दरम्यान की माझं वेट 66 kg झालेलं होतं. आणि तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे लॉकडाऊनचा पिरियड किती वाईट होता सर्वांसाठी. थोड्याने आपल्या नातेवाईक गमावले, अशा खूप म्हणजे खूप खूप वाईट गोष्टी घडलेल्या आहेत जीवनामध्ये. आणि त्या पिरियडमध्ये असं होतं की आपण घरातून कुठंच बाहेर पडू शकत नव्हतो, कुठं बाहेर जाणं नाही, काहीच नाही, घरीच बसून राहावं लागत होतं. आणि त्याच्यामुळे पण खूप लोकांच्या शरीरामध्ये खूपच बदल झालेले आहेत. माझं तर इतकं वेट वाढलेलं की मला काय कळतच नव्हतं की काय करायचं नेमकं, आणि कुठं बाहेर पडू शकत नाही मेन म्हणजे. तरी पण असं व्हायचं की गावाकडची होती मी तेव्हा, मला वाटायचं की ठीक आहे आपण गावामध्ये होतो तेव्हा आपण थोडं वॉकिंग रनिंग करू शकेल. पण थोडं तरी मनावर दबाव होता की नाही आपण वेट लॉस करायचा विचार करतो आहे, पण फॅमिलीचा पण विचार करणं खूपच गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी कुठं बाहेर पडलेच नव्हते. आणि ॲक्च्युली त्यावेळी मी कॉलेजला होते, फायनल इयरला होते. अँड कुठं बाहेर जाणं नसल्यामुळे माझं वेट खूपच वाढलं, कारण घरीच तेवढं बसून. आणि मेन म्हणजे आपल्या गावाकडं वगैरे भाताचं प्रमाण भरपूर होतं आणि मस्तपैकी दिवसभर खायचं प्यायचं, घरीच राहायचं, कुठं बाहेर जायचं नाही, एक्सरसाइज नव्हता मेन, काहीच नव्हतं. मग त्याच्यामुळे माझं वेट इतकं वाढलं, भरपूर म्हणजे भरपूर वाढलं, 66 kg झालं होतं. आणि त्याच्यामुळे माझं दिसायला तर एक विचित्रच दिसत होते. अँड घरचे पण म्हणायचे की किती वेट वाढलेला आहे, सगळेजण बघायचे. असं वाटायचं की काय करायचं कळतच नव्हतं ॲक्च्युली. मग त्या दरम्यानच माझं मॅरेज वगैरे झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. मग मी जेव्हा पुण्यात आले, शहरात आले, तेव्हा असं वाटलं की नाही आपलं वेट तरी वाढलेलं आहे, आता कमी करायची गरज आहे. मग जेव्हा पण मी ऑफिसला वगैरे जात होते ते थोडे हालचाल वगैरे राहायची, म्हणजे ऑफिसला जाणं येणं, ह्याच्यामध्ये थोडं माझं वजन कमी झालं. म्हणजे 58वर आलेलं होतं, पण नंतर वेट कमीच होत नव्हतं काही केल्या. मग मी स्वतः असं डिसाईड केलं की नाही मी थोडं वॉकिंग वगैरे करेल मॉर्निंगला किंवा रनिंग करेल, त्याच्यामुळे माझं वेट एकदम कमी होईल वगैरे. पण असं नाही झालेलं. ॲक्च्युली कसं व्हायचं, जेव्हा आपण असं ठरवतो की नाही आपण बाहेर नाही, फक्त घरीच राहून वेट लॉस कमी करू किंवा वेट लॉस करू, ह्या गोष्टी वगैरे व्हायच्या. पण असं घडत नव्हतं, कारण कसं करतो आपण घरी राहिलो तर नाही आज मला कंटाळा आलेला आहे आपण उद्या करू, उद्या कंटाळा आलेला आहे आपण परवा करू, असं दिवसेंदिवस ते दिवस वाढतच जायचे. पण जे वेट लॉस आपण करायचं, जे प्लॅन करायचं ते पूर्णपणे बंद व्हायचं माझं. मग त्याच्यामुळे मी असं विचार केला की आपण जिम लावून तरी ट्राय करू, ॲटलिस्ट आपण एकदा तरी जिम लावू. मग मी फायनली मे 2024मध्ये जिम लावली. आणि त्यावेळी माझं वजन होतं 59 kg. पण असं होतं की जिमला म्हणजे असं वाईट पण वाटायचं की आपण खातो आहे पण फास्ट फूड खातो आहे, सर्व खातो, आपलं वजन पण वाढतं आहे आणि आपण जिमला पण पैसे घालतो आहे. म्हणजे खूपच वाईट वाटायचं की आपण स्वतः पण खायला पण पैसे घालतो आहे, ते वाईट गोष्टी. म्हणजे वाईट गोष्टी म्हणण्यापेक्षा फास्ट फूड हे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाहीच आहे तसं. अँड जिमला पण पैसे घालतो आहे, त्याच्यामुळे खूपच वाईट वाटायचं. पण फायनली मी डिसाईड केलं की नाही काही झालं तरी चालेल, आता मला वेट माझं खूप कमी करायचं आहे आणि मला व्यवस्थित दिसायचं आहे. मग मी फायनली असं केलं की मी जिमला गेले. पण जिमची मेंबरशिप घेताना खूप विचार करून घेतला की मला 1 वर्षाची मेंबरशिप नाही घ्यायची, मला मेंबरशिप जी घ्यायची आहे ती फक्त 3 मंथ्सची घ्यायची आहे. आणि यस, मी 3 महिन्याची मेंबरशिप घेतली. असं वाटायचं की नाही आपण वर्षाची घेऊ, कारण सगळेजण असं बोलायचे की नाही खूप वेळ लागतो वेट लॉस व्हायला, खूप म्हणजे खूप वेळ लागतो. मग मी विचार केला की नाही झालं तर 3 महिन्यात आपण करायचं, नाही तर मी जे काय असेल ते आपण घरीच करू वगैरे, कारण खूप वाईट वाटायचं इतके पैसे जात आहेत आपले. यस, मग मी जिमची मेंबरशिप घेतली. मग मी फायनली माझं गोल डिसाईड केलं की मला किती दिवसात किती वजन कमी करायचं आहे. आणि येस, मी फर्स्ट डेलाच मी असा विचार केला की काही झालं तरी चालेल. तर माझं वजन जे 59 kg होतं ते मला 50 kg करायचं होतं. अँड येस, मी खूप हार्डवर्क केलं त्याच्यामध्ये. मी जिमला 6ला जायचे अँड 1.5 तास इतका वर्कआउट करायचे. वर्कआउटमध्ये 1 तास माझं डेली कार्डिओ राहायचं. अँड त्याच्यानंतर मी हाफ आवर जो राहायचा तो त्याच्यामध्ये मी हे करायचं की अप्पर बॉडी किंवा लोअर बॉडीचं जे वर्कआउट असेल ते करायचं. पण यस, मी न चुकता डेली कार्डिओ करायचे. कार्डिओ झाल्यानंतर मी संध्याकाळी मग जे काय माझं जे डाएट आहे ते फॉलो करायचे.
पण येस खूप म्हणजे खूप असं मेहनत घ्यावी लागते, तेव्हा हे वेट कुठं कमी होतं. आणि मला सांगायला खुशी होती की माझं 1 महिन्यातच माझं 4 किलो वजन कमी झालं. आणि जेव्हा आपण पाहतो की आपलं वेट खूप कमी झालेलं आहे आणि ते पण 4 किलो एका महिन्यात, म्हणजे माझी खुशी खूप म्हणजे खूप वाढली होती. आणि थोडं मनाला छान पण वाटत होतं की काहीतरी झालं, म्हणजे काहीतरी अचीव केलं लाईफमध्ये. ॲटलिस्ट वेट तरी होऊ दे, पण काहीतरी अचीव केले स्वतःवर विश्वास ठेवून. पण असं व्हायचं की जिमच्या दरम्यान थोडे लोक असं बोलायचे की नाही, जिम कोण करतं कंटिन्यू, फक्त 4 दिवस चांगलं वाटतं किंवा 8 दिवस चांगलं वाटतं, त्याच्यानंतर कोण नाही करू शकत जिम वगैरे. पण नाही, पूर्ण चुकीचं आहे. जर आपण स्वतःवर विश्वास असेल की काही झालं तरी चालेल, आपल्याला करायचं म्हणजे करायचं, असं दृढ विश्वास असेल आणि स्वतःवर बिलीव असेल की मी काही झालं तरी करणार म्हणजे करणार आणि हे नक्की होईल, तर आपण काही करू शकतो. तर हे माझ्या वेट लॉस जर्नीमधून मला समजलं. मग माझं त्यावेळी असं प्लॅन राहायचं, माझं डाएट फुल मी फॉलो करायचे. एक तर मी डाएट असं करायचे की मी सकाळी जेव्हा उठायचे तेव्हा मी 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये लिंबू जो असतो त्याचा हाफ टीस्पून जो लिंबूचा रस असतो तो पाण्यामध्ये मिक्स करायचो आणि तो घ्यायचो. त्याच्यानंतर मी 6ला जिमला जायचे. 6 ते 7पर्यंत जो काय असेल तो कार्डिओ वगैरे करायचा. त्याच्यानंतर अर्धा तास मी वर्कआउट करायचे. कधी अप्पर बॉडीचं असायचं, कधी लोअर बॉडीचं वर्कआउट वगैरे असायचा, तो वर्कआउट करायचे. अँड येस, मग जेव्हा मी घरी येईल तेव्हा मी एक फ्रूट खायचे कोणताही, कारण खूप भूक लागलेली असते, खूप हॅवी वर्कआउट वगैरे आपलं झालेलं असते, कळत नाही काय करायचं, पण खूप भूक लागायची. मग मी एक फ्रूट खायचे. मग त्याच्यानंतर जेव्हा नाश्ता जो असतो तो मी एकच करायचे, मी एक बाजरीची भाकरी खायचे आणि भाजी खायचे. भाजीमध्ये पण मी खूप कंट्रोल केलं होतं की भाजीमध्ये कोणती खायची वगैरे. पण मी एवढं सांगू शकले की येस, भाजी खायची असेल ना त्याच्यामध्ये थोडं पण ऑइल नका घालू, ऑइललेस भाजी करा आणि ती भाकरीसोबत खा. तर मी जी भाकरी खात होते ती होती ज्वारीची भाकरी. थोडं खायला कसं तरी वाटतं, पण येस, जर वेट लॉस करायचं म्हणत असेल तर तुम्हाला खाल्लंच पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फॅट खूप कमी असतं, खूप म्हणजे खूप कमी असतं आणि थोडी भूक पण नाही लागत ॲक्च्युली. मग असं व्हायचं. मग मी दुपारचं जेवण जे राहायचं त्याच्यामध्ये पण मी एक बाजरीची भाकरी आणि भाजी खायचे. भाजी पण ते ऑइललेसच राहायची, मी थोडं पण ऑइल घालत नव्हते. अँड संध्याकाळी पण जे असेल ते मी फक्त बाजरीची भाकरी नाही खायची, कारण असं व्हायचं की काही झालं तरी मला वेट लॉस करायचं आहे. आणि असं मी व्हिडिओमध्ये किंवा बाहेर असं बाकीच्या लोकांच्याकडून ऐकलं होतं की जर आपण संध्याकाळी जेवलं तर आपलं वेट अजून वाढू शकते. मग त्याच्यासाठी मी काय करायचे, मी भाकरी नाही खायचे, फक्त भाजी खायचे आणि ते पण ऑइललेस, खूप कमी खायचे, पण ऑइललेस खायचे. आणि तरी पण भूक नाही, कंट्रोल होत नव्हते, खूप म्हणजे खूप भूक लागायची, कारण सकाळी पण हेवी आपलं वर्कआउट झालेलं असतं, त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप भूक लागायची. मग मी असं ठरवलं की नाही, मला वेट लॉस करायचं असेल ना तर मी काही खाऊन उपयोग नाही आहे बाकीच्या गोष्टी किंवा फास्ट फूड हे वगैरे. मग मी फ्रूट्स खायला सुरुवात केली. मग फ्रूट्समध्ये मी ॲपल वगैरे ह्या गोष्टी, फळं वगैरे ती खाऊन बघितली, पण माझी खूप कंट्रोल नाही व्हायची. म्हणजे असं पोट भरलेलं आहे असं नाही वाटायचं. मग मी विचार केला की असं कोणतं फ्रूट आहे की ज्याच्यामुळं मला असं वाटेल की नाही, माझं पोट भरलेलं आहे, आता मला खायची गरज नाही आहे आता. तर मग मी पपया ट्राय केलं. पपयामध्ये इतकं छान मला रिझल्ट आला की मी हाफ फ्रूट खाल्लं ना, म्हणजे अर्धी पपई खाली तरी माझं पोट फुल भरायचं आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं ना, त्याच्यामुळे एकदमच पोट भरून यायचं, म्हणजे असं असं काय वाटतच नव्हतं आणि स्किन पण खूप चांगली होते त्या पपयामुळं. मग ते खायचं. मग कधी कधी दुपारचं किंवा कधी असं थोडी भूक वगैरे लागली तर मी सॅलड खायचे, त्याच्यामध्ये काकडी, बीट वगैरे थोड्या प्रमाणात घ्यायचे, जास्त नाही आवडायचं पण थोडं मी खायचे, कारण भूक कंट्रोल होत नव्हती. यस. अँड मेन महत्त्वाचं जे असेल ते शुगर फुल क्लोज केलं, म्हणजे बंदच केलं पाहिजे, खायचंच नाही, काही झालं तरी चालेल, शुगरला हात नाही लावायचं. तर मी 3 महिने इतकं स्ट्रिक्टली फॉलो केलं होतं स्वतःसाठी, काही झालं तरी चालेल, मला शुगर खायचंच नाही आहे, फास्ट फूडकडं बघायचं पण नाही, कारण बघितलं तर ऑब्वियसली खायचं मन होईलच, बघतसुद्धा नव्हते. अँड येस, चहासुद्धा घ्यायची नाही, कॉफी नाही. मी खूप स्वतःला कंट्रोल केले होते फास्ट फूडबद्दल किंवा शुगरबद्दल. इवन 1 टीस्पूनसुद्धा मी शुगर घ्यायची नाही आणि त्याच्यामुळे खूप चांगले परिणाम माझ्या बॉडीमध्ये दिसून आले, खूप लवकर वेट लॉस झालं. अँड येस, 2 महिन्याच्या आतच, म्हणजे जेव्हा मी मेच्या 2024मध्ये जिम लावली होती आणि जूनच्या एंडपर्यंत माझं वेट 8 kg लॉस झालं होतं.
अँड आय एम सो एक्सायटेड. मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हा खूप भारी वाटलं मला की काय मस्त झालं की काहीतरी केलं, म्हणजे ॲटलिस्ट वेट लॉस केलं, पण खूप छान वाटलं की इतकं वेट लॉस. मला विश्वास असं वाटत नव्हता की इतकं कमी होईल आणि इतक्या कमी दिवसात. कारण लोक म्हणायचे की अगं 6 महिने लागतील, 8 महिने लागतील, लगेच नाही कमी होत वेट वगैरे. पण येस ऑब्वियसली माझं झालं, कारण मी खूप स्ट्रिक्टली फॉलो केल्या होत्या गोष्टी. ह्या पिरियडमध्ये तुम्हाला खूप म्हणजे खूप पाणी प्यावं लागतं, कारण भूक सारखी लागत असते. खूप आपल्या हेवी वर्कआउट वगैरे झालेलं असतं. अँड येस खूप पाणी प्या. अँड ह्याच्यामध्ये थोडे मी टिप्स तुम्हाला देईल, म्हणजे त्या तुम्हालाही सुद्धा युजफुल होईल. हां, तुमच्याजवळ जिम वगैरे असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, जिमला नक्की जा. पण मेंबरशिप घ्यायची असेल तर खूप कमी दिवसांची, या दिवसांची म्हणण्यापेक्षा महिन्यांची. कारण आपण जर वर्षाची वगैरे मेंबरशिप घेईल तर तेव्हा आपल्याला असं वाटेल की नाही अजून खूप दिवस आहेत, 1 वर्ष आहे, आपण वर्षामध्ये करू. किंवा 6 महिन्याची घेतलेली असेल तर 6 महिने आहेत आपल्याकडे, आज नको उद्या जाऊ, हे वगैरे होत राहील. जर तुम्ही स्वतः कमी दिवसांची मेंबरशिप घेतलं तर तुम्हाला स्वतःला असं वाटेल की नाही 3च महिने काही झालं तरी करायचं आहे. अँड आपण फीस जी भरलेली असते त्याचं पण आपण स्वतः विचार केला पाहिजे की आपण इतकी फीस भरलेली आहे, काही झालं तरी आपण स्वतःला केलंच पाहिजे, काही झालं तरी केलं म्हणजे केलंच पाहिजे असं स्वतःच्या मनालाही वाटलं पाहिजे. आणि येस वर्कआउट खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही डेली थोडा वेळ तरी होई नका कार्डिओ केलंच पाहिजे, ट्रेडमिल केलं पाहिजे, सायकलिंग केलं पाहिजे, अँड स्टेप स्टेअर केलंच पाहिजे. अँड फोर्थ गोष्ट, जर तुमच्या जिममध्ये किंवा जर तुमच्या जिममध्ये वगैरे बॅचेस असतील किंवा ॲप्सचे बॅच असते, कधी मी जिथं जिम लावली तिथं ॲपची बॅच राहायची, योगा राहायचा, झुंबा राहायचा, ह्या मी सगळं बॅच अटेंड करायचं. टाईम भेटला तर मी सर्वच करायचो. तर त्याच्यामुळे मला माझ्या बॉडीवर इतका फास्ट परिणाम झाला की मला समजलंच नाही. खूप म्हणजे खूप शॉक झाले मी सुद्धा की माझं जे टार्गेट होतं की 3 महिन्यामध्ये मला 8 किलो वेट लॉस करायचं होतं आणि मी ते कंप्लीट केलं. खूप खुश वाटलं. ह्या दरम्यान मला सगळ्यांनाच वाटतं की नाही मला आपण कसं होतं, आपण डायरेक्टली असं विचार करतो की नाही खायचं नाही आपल्याला फास्ट फूड, शुगर इंटेक नाही करायची, कोणत्या स्वीट गोष्टी खायच्या नाही. पण आपल्या मनाला असं आतमध्ये वाटत असतं की नाही मला पाहिजे हे खायचं आहे ते घ्यायचं. मग त्याच्यासाठी मी काय करायचो, तर मी एक लिस्ट करायचं की मला 3 महिन्यानंतर कोणत्या गोष्टी खायच्या आहेत, ज्या आज मला वाटत असेल की मला हे खायचं आहे. मग ते एक डायरीमध्ये लिहायचं की मला 3 महिन्यानंतर हे करायचं आहे. पण जे काय असेल ते 3 महिन्यानंतरच मी विचार करायचो. अँड फायनली खूप म्हणजे खूप हॅपी आहे की मी 2 महिन्यातच माझं वेट लॉस केलेलं आहे. आणि मी खूप एक्सायटेड पण आहे. जेव्हा मी जिम लावले होतं तेव्हा माझं वजन होतं 59 kg अँड फायनली आता माझं वजन आहे 51 kg. खूप म्हणजे खूप एक्सायटेड होते मी. फॅमिली मेंबर पण हॅपी होते की जिम लावल्याचा काहीतरी फायदा तरी ॲटलीस्ट झाला. आणि यस तुम्ही जर सॅलेड वगैरे खात असाल तर त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात मीठ घाला. मीठ जास्त प्रमाणात नका वापरू. कसं आहे. अँड तुम्हाला जर माझी कोणतीही गोष्ट आवडली असेल किंवा कोणतीही टिप्स किंवा काही आवडलं असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही तुम्हाला डाऊट असेल तर नक्की मला विचारा. मी 100% ट्राय करेलच तुमचं उत्तर द्यायला. अँड यस पण वेट लॉस नक्की करा. जास्त वेट आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे. जेव्हा तुम्ही वेट लॉस कराल तेव्हा इतके फ्रेश फील कराल ना, खूप म्हणजे खूप फ्रेश फील कराल, पूर्ण दिवस ॲक्टिव्ह राहाल. आणि यस जवळ जिम असेल तर नक्की लावा. 3 महिन्यासाठी लावा पण लावा, कारण त्याच्यामुळे एक डिसिप्लिन तयार होतं की नाही आपल्याला केलं पाहिजे, आपण पैसे भरलेले आहेत. ही एक मनात गोष्ट असते. फुकटच्या गोष्टी असतात तेव्हा आपण जास्त नाही विचार करत की आपल्याला जर फुकट भेटत असेल ते. पण येस ऑब्वियसली जर आपण पैसे भरलेले असतील, आपल्याकडून पैसे गेलेले असतील तर त्याचा आपण 100% विचार करतोच. अँड येस प्लीज वेट लॉस नक्की करा. हेल्दी राहा, हेल्दी खावा, शुगर इंटेक कमी करा, फास्ट फूड कमी करा. आणि नक्की 100% तुमचं वेट लॉस होणार म्हणजे होणारच. वर्कआउट व्यवस्थित करा. अँड थँक्यू. जर तुमचा माझा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांसोबत ज्यांना की वेट लॉस करायचं आहे. अँड थँक्यू सो मच. काही डाऊट असेल तर मला विचारा. थँक्यू.